नमस्कार, सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच मी घेऊन आली आहे सोपी आणि सुंदर रांगोळी. आजच्या भागामध्ये आपण हळदीकुंकवासाठी मी खास रांगोळी काढलेली आहे. पतंगाची रांगोळी आहे बघा. पतंग काढलेला आहे. अगदी बॉक्सचं झाकण घेतलेलं आहे किंवा आपण चौकोनी कोणतंही डब्याचं झाकण वगैरे घेऊन पतंगाचा आकार आपण काढू शकतो. मध्ये गुलाबी रंग भरून घेतला. डार्क आणि लाईट करून रंग मी भरून घेतलेला आहे. आता जी खालची पतंगाची शेपटी काढलेली आहे ते मी हिरवा रंग भरून घेतलेला आहे बघा. व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे बोटाच्या साहाय्याने. खालच्या बाजूला मी हिरवा रंग भरून घेतला आहे. आता जी मधली काडी असते ना पतंगाची, ती पिवळ्या रंगाने काढून घेतली बघा. व्यवस्थित काढून घ्यायची आहे. दिसतो ना पतंगाचा आकार. तर अगदी सोपी आहे बघा ही रांगोळी. आता जे हळदी कुंकवाचे करंडे आहेत ना, ते डब्याचं झाकण ठेवून काढून घ्यायचे बघा. थोडंसं काळ्या रंगामध्ये व्हाईट रंग मिक्स करून मी तो आकार काढून घेतलेला आहे. अगदी सोपी पद्धत आहे ही करंडे काढण्याची. थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे वरती. आता मध्ये पण रंग पण भरून घेणार आहोत बघा. थोडासा लाईट रंग करायचा आहे आणि भरून घ्यायचा आहे. तर खालच्या बाजूने पण मी त्याला व्यवस्थित आकार देऊन घेतला आहे, जेणेकरून तो करंड्याचा आकार दिसेल. मध्ये फुलं काढून घेतली आहे. आता यामध्ये आपण थोडासा गुलाबी रंग भरून घेणार आहोत. त्यामुळे एक उठाव आला आहे बघा त्या रांगोळीला. अगदी झटपट होते बघा. तर मी त्यामध्ये हळदी कुंकाचे रंग भरून घेतले बघा. सुंदर दिसते की नाही. थोडीशी काळ्या रंगाने थोडी पावडर करून घ्यायची आहे. ती झटपट होणारी रांगोळी आहे. आता आणखी एक तिळगुळाची वाटीसुद्धा मी खाली काढलेली आहे. आता ते सुद्धा काढण्याची पद्धत सेमच आहे. डब्याचं झाकण ठेवून आकार देऊन घेतलेला आहे. अगदी झटपट होतात, काढून होतात. जास्त काही वेळ लागत नाही. मध्ये पण त्याप्रमाणेच फुलं काढून घेतलेले आहेत बघा. तर त्यामध्ये मी तिळगुळ काढून घेतलेले आहेत. व्यवस्थित अगदी कसे डॉट टाकले तरी बघा छान दिसतात. जसं आपल्याला येतं त्याप्रमाणे आपण टाकून घ्यायचे आहे. आता फ्री हँड रांगोळी आहे. कसेही आकार काढले तरी सुंदर दिसतात. त्यामध्ये आपण कोणतेही आकार आपल्या कल्पनेने काढू शकतो. आता वरती पतंग काढलेला आहे. त्यामध्ये सुद्धा मी बांगड्या काढून घेतल्या आहेत. डब्याच्या झाकणानेच आकार दिलेला आहे बघा. आणि जसे की हलव्याच्या बांगड्या, त्याप्रमाणे एक लूक यावा म्हणून व्हाईट रंगानेच त्या बांगड्या काढून घेतलेल्या आहेत. आणि मध्ये मध्ये जरा वेगळ्या रंगाने डॉट दिले आहेत बघा. तुम्हाला माझ्या रांगोळ्या आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. नवनवीन व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकतच असते. अशाच प्रकारे नवीन रांगोळ्या बघण्यासाठी आणि शिकण्यासाठी भेटूया पुढील भागात. धन्यवाद.